SY.BCom व्यावसायिक अर्थशास्त्र समग्रलक्षी या विषयाच्या दुसऱ्या प्रकरणाचा दुसऱ्या मुद्द्यातील 6वा उपमुद्दा आज आपण अभ्यासणार आहोत। मुद्द्याचं नाव आहे खर्चयोग्य उत्पन्न किंवा व्ययशक्य उत्पन्न, डिस्पोजेबल इन्कम। व्यक्तीला विविध मार्गाने जे उत्पन्न प्राप्त होतं ते उत्पन्न सर्वच्या सर्व खर्च करण्यासाठी उपलब्ध होत नाही, तर व्यक्तीच्या उत्पन्नातून काही भाग सरकार प्रत्यक्ष कराच्या रूपाने काढून घेते। त्याचप्रमाणे व्यक्तीच्या उत्पन्नातील काही भाग आवश्यक कपाती म्हणून वजा केला जातो। उदाहरणार्थ भविष्य निर्वाह निधी असेल, विमा हप्ते असतील, अपघात विमा असेल। त्यामुळे एका विशिष्ट कालखंडामध्ये व्यक्तीला जे उत्पन्न प्राप्त होतं त्या उत्पन्नाचा काही भाग कराच्या रूपाने काढून घेतला जातो सरकारकडून, तर काही भाग कपातीच्या रूपाने ज्या ठिकाणी व्यक्ती काम करतो त्या ठिकाणी तो काढून घेतला जातो। आणि त्यामुळे अर्थशास्त्रामध्ये खर्चयोग्य उत्पन्न ही संकल्पना मांडण्यात आलेली आहे। तर सुरुवातीला आपण खर्चयोग्य उत्पन्नाच्या व्याख्या पाहू आणि नंतर मग खर्चयोग्य उत्पन्न काढण्याचं सूत्र पाहू आणि त्यानंतर खर्चयोग्य उत्पन्नाची काही वैशिष्ट्ये आपण पाहू। तर खर्चयोग्य उत्पन्न म्हणजे काय, तर एका विशिष्ट कालखंडात व्यक्तीला जे उत्पन्न प्राप्त होतं त्या उत्पन्नातून प्रत्यक्ष कर वजा जाता शिल्लक राहणारं उत्पन्न म्हणजे खर्चयोग्य उत्पन्न होय। दुसरी व्याख्या आपल्याला खर्चयोग्य उत्पन्नाची सांगता येईल। खर्चयोग्य उत्पन्न म्हणजे व्यक्तीच्या उत्पन्नातून कर वजा केल्यानंतर बचत, गुंतवणूक आणि उपभोग खर्चासाठी उपलब्ध होणारं जे उत्पन्न असतं त्या उत्पन्नाला खर्चयोग्य उत्पन्न असं म्हणतात। आणि म्हणून खर्चयोग्य उत्पन्न काढण्याचं सूत्र आहे खर्चयोग्य उत्पन्न बरोबर व्यक्तिगत उत्पन्न वजा प्रत्यक्ष कर। व्यक्तिगत उत्पन्न वजा प्रत्यक्ष कर। आता व्यक्तीला कर वजा केल्यानंतर जे उत्पन्न शिल्लक राहतं त्या उत्पन्नाचा विनियोग व्यक्ती 2 कारणासाठी करते, एक बचतीसाठी आणि 2 उपभोग खर्चासाठी। आणि म्हणून खर्चयोग्य उत्पन्नाचं दुसरं सूत्र आहे खर्चयोग्य उत्पन्न बरोबर बचत अधिक उपभोग खर्च। बचत अधिक उपभोग खर्च। खर्चयोग्य उत्पन्नाचा विनियोग व्यक्ती 2 कारणासाठी करते, एक बचतीसाठी किंवा 2 उपभोग खर्चासाठी। खर्चयोग्य उत्पन्नावरून आपल्याला व्यक्तीची क्रयशक्ती समजते। व्यक्ती आपल्या उत्पन्नाचा किती भाग बचत करणार आहे आणि किती भाग उपभोगासाठी वापरणार आहे हे समजायला आपल्याला मदत होते। एक साधं उदाहरण घेऊन आपण खर्चयोग्य उत्पन्नाची संकल्पना विशद करू। समजा एका वर्षाच्या काळात व्यक्तिगत उत्पन्न हे 5 लाख रुपये आहे, 5 लाख रुपये आहे आणि प्रत्यक्ष कराचा जो दर आहे, प्रत्यक्ष कराचा जो दर आहे तो 10% आहे। तर या ठिकाणी व्यक्तीचं व्यक्तिगत उत्पन्न किती होईल, 5 लाख आणि प्रत्यक्ष कराचा दर 10% असल्यामुळं व्यक्तीच्या उत्पन्नातून 50,000 रुपये कराच्या रूपाने सरकार जमा करेल। 50,000 रुपये कराच्या रूपाने सरकार जमा करेल आणि म्हणून या ठिकाणी जे खर्चयोग्य उत्पन्न आहे ते किती होईल, 4,50,000 हे काय होईल, खर्चयोग्य उत्पन्न होईल। अशा पद्धतीने जेव्हा व्यक्तिगत उत्पन्न दिलेला असतो आणि कराचा दर दिलेला असतो तेव्हा व्यक्तिगत उत्पन्नाच्या विशिष्ट टक्के कर म्हणून हे सक्तीचं देणं असल्यामुळं सरकारला द्यावं लागतं आणि उर्वरित शिल्लक राहणारी जी रक्कम आहे ती व्यक्ती खर्च करण्यासाठी किंवा बचत करण्यासाठी ही रक्कम उपलब्ध होते। समजा या खर्चयोग्य उत्पन्नापैकी व्यक्तीने 50,000 रुपये बचत केली
व्यक्तीने 50,000 रुपये बचत केली तर या ठिकाणी उपभोग खर्चासाठी व्यक्तीला 4 लाख रुपये उपलब्ध होतील. व्यक्तीला 4 लाख रुपये उपलब्ध होतील. म्हणजे व्यक्तीचं व्यक्तिगत उत्पन्न होतं 5 लाख, 10% कर दिल्यामुळे ते झालं 4,50,000. तर या 4,50,000ची विभागणी व्यक्तीने 50,000 रुपये बचतीसाठी केली आणि उर्वरित 4 लाख रुपयाची रक्कम उपभोग खर्चासाठी वापरली. तर अशा पद्धतीने आपल्याला खर्चयोग्य उत्पन्नाची संकल्पना अगदी थोडक्यामध्ये समजून सांगता येईल. आता या संकल्पनेवरून आपण खर्चयोग्य उत्पन्नाची काही वैशिष्ट्ये पाहणार आहोत. तर खर्चयोग्य उत्पन्नाची वैशिष्ट्ये आता आपण पाहणार आहोत. खर्चयोग्य उत्पन्नाची वैशिष्ट्ये. पहिलं वैशिष्ट्य क्रमांक 1. पहिलं वैशिष्ट्य खर्चयोग्य उत्पन्नाची वैशिष्ट्य. खर्चयोग्य उत्पन्नाची वैशिष्ट्ये. नंबर 1, खर्चयोग्य उत्पन्न ही संकल्पना व्यक्तीच्या संदर्भात वापरली जाते. कारण खर्चयोग्य उत्पन्न हे व्यक्तीचं उत्पन्न म्हणून त्याचं मापन केलं जातं असं आपल्याला म्हणता येईल. दुसरं वैशिष्ट्य खर्चयोग्य उत्पन्नाचं मापन आपण कालावधी हा घटक विचारात घेता 1 वर्षासाठी करतो. कालावधी हा घटक विचारात घेता 1 वर्षासाठी करतो. म्हणजे 1 एप्रिल ते 31 मार्च असं आर्थिक वर्ष आहे. तर या कालखंडामधलं उत्पन्न आपण मोजतो, कालावधीचा विचार करता. तिसरा मुद्दा, खर्चयोग्य उत्पन्नाचं मापन आपण कशामध्ये करतो? पैशामध्ये करतो. खर्चयोग्य उत्पन्नाचं मापन आपण पैशामध्ये करतो. चौथं वैशिष्ट्य खर्चयोग्य उत्पन्नाचं, खर्चयोग्य उत्पन्नामध्ये कराचा अंतर्भाव नसतो. कराचा अंतर्भाव नसतो. कारण उत्पन्नातून प्रत्यक्ष कर वजा केल्यानंतर जे उत्पन्न शिल्लक राहतं त्या उत्पन्नाला आपण काय म्हणतो? खर्चयोग्य उत्पन्न म्हणतो. आणि म्हणून खर्चयोग्य उत्पन्नामध्ये कराचा अंतर्भाव नसतो. 5वं वैशिष्ट्य, खर्चयोग्य उत्पन्नाचा विनियोग 2 कारणासाठी केला जातो. खर्चयोग्य उत्पन्नाचा विनियोग 2 कारणासाठी केला जातो. 1 बचत आणि 2 उपभोग खर्च. 2 उपभोग खर्च या 2 कारणासाठी खर्चयोग्य उत्पन्नाचा आपण विनियोग करतो. 6वं वैशिष्ट्य, व्यक्तिगत उत्पन्नापेक्षा खर्चयोग्य उत्पन्न कमी असते. व्यक्तिगत उत्पन्नापेक्षा खर्चयोग्य उत्पन्न कमी असते. खर्चयोग्य उत्पन्न कमी असते. त्याच्यानंतर 7वं वैशिष्ट्य आपल्याला खर्चयोग्य उत्पन्नाचं सांगता येईल. खर्चयोग्य उत्पन्नावरून आपल्याला अर्थव्यवस्थेची स्थिती समजते. खर्चयोग्य उत्पन्नावरून आपल्याला अर्थव्यवस्थेची स्थिती समजते. कारण समाजातील लोक किती खर्च करणार आहे त्यावरून आपल्याला अर्थव्यवस्थेमध्ये एखाद्या वस्तूला किती मागणी निर्माण होईल हे ठरवता येतं. आणि म्हणून अर्थव्यवस्थेची आर्थिक स्थितीचं एक निदर्शक म्हणून खर्चयोग्य उत्पन्नाचा वापर केला जातो. आणि 8वं वैशिष्ट्य, खर्चयोग्य उत्पन्नावरून आपल्याला क्रयशक्ती समजते व्यक्तीची. त्याच्याजवळ किती उत्पन्न आहे आणि ती व्यक्ती किती वस्तू खरेदी करणार आहे त्याची क्रयशक्ती समजायला आपल्याला मदत होते. आणि शेवटचं वैशिष्ट्य खर्चयोग्य उत्पन्नाचं, खर्चयोग्य उत्पन्नावर मागणीची पातळी अवलंबून असते. खर्चयोग्य उत्पन्नावर मागणीची पातळी अवलंबून असते. खर्चयोग्य उत्पन्नावरती मागणीची पातळी अवलंबून असते. तर अशा पद्धतीने अगदी थोडक्यामध्ये आपण खर्चयोग्य उत्पन्न म्हणजे काय आणि खर्चयोग्य उत्पन्नाच्या 2 व्याख्या, खर्चयोग्य उत्पन्न काढण्याची 2 सूत्र आणि खर्चयोग्य उत्पन्नाची 9 वैशिष्ट्य सविस्तर आपण पाहिलेली आहे. आता आपण या प्रकरणातला 3रा मुद्दा सुरू करणार आहोत. त्या मुद्द्याचं नाव आहे राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या पद्धती. मुद्दा क्रमांक 3, राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या पद्धती आणि अडचणी. राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या पद्धती आणि अडचणी.
हा तिसरा मुद्दा आपण सुरू करणार आहोत. प्रकरण क्रमांक 2 मधला तिसरा मुद्दा आपण सुरू करणार आहोत. मुद्द्याचं नाव आहे राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या पद्धती आणि अडचणी. राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या पद्धती आणि अडचणी 2.3 राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या पद्धती. राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या पद्धती आणि अडचणी. राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या पद्धती आणि अडचणी. मेजरमेंट ऑफ नॅशनल इन्कम. मेथड्स ऑफ मेजरमेंट ऑफ नॅशनल इन्कम. मेथड्स ऑफ मेजरमेंट ऑफ नॅशनल इन्कम and difficulties in measurement of national income. Difficulties in measurement of national income. Difficulties in measurement of national income. जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या 3 मुख्य पद्धती आहे. त्यातली पहिली पद्धती आहे एकूण उत्पादन पद्धती. पद्धती क्रमांक 1 पहिली पद्धती आहे एकूण उत्पादन पद्धती. ही पहिली पद्धती राष्ट्रीय उत्पन्न मापनाची एकूण उत्पादन पद्धती. राष्ट्रीय उत्पन्न मापनाची दुसरी पद्धती आहे एकूण उत्पन्न पद्धती. दुसरी पद्धती आहे एकूण उत्पन्न पद्धती. आणि राष्ट्रीय उत्पन्न मापनाची तिसरी पद्धती आहे एकूण खर्च पद्धती. एकूण खर्च पद्धती. तर आपण या तीनही पद्धती क्रमाक्रमाने पाहणार आहोत. त्यातली पहिली पद्धती आहे राष्ट्रीय उत्पन्न मापनाची. त्या पद्धतीचं नाव आहे एकूण उत्पादन पद्धती. एकूण उत्पादन पद्धती. त्याला टोटल प्रोडक्शन मेथड किंवा ॲग्रिगेट प्रोडक्शन मेथड असं म्हटलं जातं. टोटल प्रोडक्शन मेथड. या पद्धतीचा वापर करून राष्ट्रीय उत्पन्न मोजताना राष्ट्रीय उत्पन्न हे वस्तू व सेवांचा प्रवाह आहे असे गृहीत मानून राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन केलं जातं. या पद्धतीमध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचा अर्थ काय आहे तर एका विशिष्ट कालखंडात देशात उत्पादित झालेल्या अंतिम वस्तू व सेवांचं बाजारभावानुसार असणारं मूल्य त्याला म्हणायचं राष्ट्रीय उत्पन्न. या पद्धतीमध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करण्यासाठी एका विशिष्ट कालखंडामध्ये देशामध्ये जेवढ्या वस्तू व सेवा उत्पादित झाल्या त्या सर्व वस्तू व सेवांची एकूण संख्या या अर्थाने एकूण उत्पादनाचं मापन करून राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन केलं जातं. आणि म्हणून या पद्धतीला राष्ट्रीय उत्पन्न मापनाची एकूण उत्पादन पद्धती असं म्हणतात. या पद्धतीमध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करताना अर्थव्यवस्थेची वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये विभागणी केली जाते. उदाहरणार्थ शेती क्षेत्र, उद्योग क्षेत्र, सेवा क्षेत्र, वाहतूक व दळणवळण, बँकिंग, विमा, वनक्षेत्र इत्यादी. आणि प्रत्येक क्षेत्रात एका विशिष्ट कालखंडामध्ये जेवढ्या वस्तू व सेवा निर्माण झाल्या असेल त्या वस्तू व सेवांना त्यांच्या चालू किमतीनुसार गुणाकार केला जातो. आणि या सर्व वस्तू व सेवांच्या मूल्याची बेरीज केली की आपल्याला देशाचं या पद्धतीनुसार एकूण राष्ट्रीय उत्पन्न समजतं असं आपल्याला म्हणता येईल. अर्थात या पद्धतीमध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करताना दुहेरी गणना होऊ नये म्हणून राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या 2 पद्धती अवलंबल्या जातात. त्यातली पहिली पद्धती आहे मूल्यवृद्धी पद्धती. मूल्यवृद्धी पद्धती. त्याला इंग्रजी शब्द आहे व्हॅल्यू ॲडेड मेथड. मूल्यवृद्धी पद्धती. व्हॅल्यू ॲडेड मेथड. व्हॅल्यू ॲडेड मेथड ही पहिली पद्धती आहे राष्ट्रीय उत्पन्न मापनाची. आणि दुसरी पद्धती आहे अंतिम वस्तू मूल्य पद्धती. तर सुरुवातीला आपण या पहिल्या पद्धतीचा विचार करू.
उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये प्रथम आपण कच्चा माल वापरतो, त्याच्यानंतर मध्यस्थ वस्तू वापरतो आणि शेवटी अंतिम वस्तू निर्माण होते. आणि म्हणून या पद्धतीमध्ये उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये जे वेगवेगळे टप्पे असतात, तर त्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये जे मूल्य वाढ होतं त्याला वर्धित मूल्य असं म्हणतात. त्या वर्धित मूल्याची बेरीज करून राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन केलं जातं. आणि त्यामुळं जो दुहेरी गणनेची अडचण आहे किंवा समस्या आहे ती आपल्याला सोडवता येते. एका साध्या उदाहरणाच्या साहाय्याने आपण मूल्यवृद्धी पद्धतीच्या साहाय्याने राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन कसं केलं जातं याचं आपण विवेचन पाहणार आहोत. अगदी थोडक्यामध्ये उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये वस्तूच्या उत्पादनाचे जे विविध टप्पे असतात त्या प्रत्येक टप्प्यात होणाऱ्या मूल्यवाढीची बेरीज त्याच्या साहाय्याने त्या वस्तूपुरतं हे उत्पन्न मोजलं जातं. अशा पद्धतीने अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी उत्पादन करताना कच्च्या मालावर किंवा मध्यस्थ वस्तूवर प्रक्रिया केली जाते आणि अंतिम वस्तू तयार केली जाते, तेव्हा प्रत्येक टप्प्यात होणाऱ्या मूल्यवाढीची बेरीज करून राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन केलं जातं. मग यासाठी एक छोटंसं उदाहरण आपण घेणार आहोत. तर या उदाहरणामध्ये आपण काही कॉलम करणार आहोत आणि त्या कॉलमच्या साहाय्याने अगदी थोडक्यामध्ये याचं विवेचन आपण पाहणार आहोत. तर पहिल्या कॉलममध्ये आपण घेणार आहोत उत्पादनाचे टप्पे. उत्पादनाचे टप्पे हा पहिला कॉलम आहे. या कॉलममध्ये वस्तूचं उत्पादन करताना जेवढे टप्पे होत असतील तेवढे टप्पे आपण घेणार आहोत. दुसरा कॉलम आहे मालाचे नाव. कॉलम क्रमांक 2 मालाचे नाव. त्याच्यानंतर तिसरा टप्पा आहे विक्रेता. कोण विक्रेता आणि कोण खरेदीदार याचा विचार आपल्याला तिसऱ्या टप्प्यामध्ये करायचा आहे. त्याच्यानंतर चौथा टप्पा आपण विचारात घेणार आहोत विक्री प्राप्ती. चौथा टप्पा आहे विक्री प्राप्ती. पाचवा टप्पा आहे मध्यस्थ वस्तूचे मूल्य. मध्यस्थ वस्तू मूल्य पाचवा टप्पा आहे मध्यस्थ वस्तूचे मूल्य. आणि शेवटचा टप्पा आहे मूल्यवृद्धी. शेवटचा टप्पा आहे मूल्यवृद्धी. तर आता आपण गहू आणि ब्रेड या संदर्भामध्ये हे विवेचन पाहणार आहोत. तर उत्पादनाच्या टप्प्यामध्ये पहिला टप्पा घेऊ आपण. पहिला टप्पा. या पहिल्या टप्प्यामध्ये मालाचं नाव आहे गहू आणि गव्हाची विक्री करणारा आहे शेतकरी. गव्हाची विक्री करणारा आहे शेतकरी. आणि 2 क्विंटल गव्हाची विक्री करून शेतकऱ्याला 5,000 रुपये प्राप्ती झालेली आहे. प्राप्ती कंसामध्ये रुपये 5,000 रुपये प्राप्ती या ठिकाणी झालेली आहे. आणि या ठिकाणी कुठल्याही प्रकारची मध्यस्थ वस्तू वापरली गेली नाही आणि म्हणून मूल्यवृद्धी सुद्धा किती झालेली आहे 5,000 रुपये मूल्यवृद्धी झालेली आहे. समजा शेतकऱ्याने हे गहू गिरणी मालकाला विकले तर दुसरा टप्पा आता सुरू झाला. टप्पा क्रमांक 2 दुसरा टप्पा. शेतकऱ्याने गव्हाची विक्री गिरणी मालकाला केली आणि गिरणी मालकाने गव्हापासून पीठ तयार केलं तर या ठिकाणी पिठाची विक्री तो करणार आहे आणि म्हणून गिरणी मालक हा दुसऱ्या टप्प्यामध्ये विक्रेता कोण राहणार आहे गिरणी मालक राहणार आहे. समजा गिरणी मालकाने 7,000 रुपयाला पिठाची विक्री केलेली आहे तर या ठिकाणी मध्यस्थ वस्तूच्या संदर्भामध्ये सुरुवातीला 5,000 रुपये विकले. सुरुवातीला शेतकऱ्याने 5,000 रुपयाला 2 क्विंटल गव्हाची विक्री केल्यामुळं मध्यस्थ वस्तूचं मूल्य झालं या ठिकाणी 5,000 रुपये. प्रत्यक्ष पिठाची विक्री केली गेली 7,000 रुपयाला आणि म्हणून 7,000 वजा 5,000 रुपये बरोबर मूल्यवृद्धी झाली 2,000 रुपये. आता आपण तिसरा टप्पा विचारात घेणार आहोत. तिसरा टप्पा. या तिसऱ्या टप्प्यामध्ये बेकरी मालक याने गव्हाच्या पिठापासून तिसऱ्या टप्प्यामध्ये आपण ब्रेड विचारात घेणार आहोत. तिसऱ्या टप्प्यामध्ये गव्हाच्या पिठापासून त्यांनी समजा पाव किंवा ब्रेड तयार केले. पाव ऑब्लिक ब्रेड तयार केले आणि बेकरी मालक या ब्रेडची विक्री
समजा 9,000 रुपयाला करतो, तर या ठिकाणी मध्यस्थ वस्तूची किंमत झाली 7,000 रुपये आणि मूल्यवृद्धी झाली 2,000 रुपये. आता चौथा टप्पा आणि शेवटचा अंतिम टप्पा आपण पाहणार आहोत. चौथा टप्पा, या टप्प्यामध्ये ब्रेडची विपणन केलं जातं किंवा विक्री केली जाते आणि ते कोण करतं? घाऊक विक्रेता करतो. कोण करतं? घाऊक विक्रेता करतो. अर्थात घाऊक विक्रेता जो असतो त्याचा मुख्य उद्देश हा नफा मिळवणारा असतो. त्यामुळं घाऊक विक्रेत्याने बेकरी मालकाकडून 9,000 रुपयाला ब्रेड विकत घेतले आणि प्रत्यक्ष बाजारामध्ये त्या ब्रेडची विक्री किती हजाराला केली? 10,000 केली. 1,000 रुपये त्याने नफा मिळवला. तर या उदाहरणामध्ये मध्यस्थ वस्तूचं मूल्य होईल 9,000 आणि जी मूल्यवृद्धी होईल या चौथ्या टप्प्यामध्ये ती होईल 1,000. आता आपण एकूण मूल्य पाहू. आपण दोन्हींचंही एकूण मूल्य पाहू. तर जर समजा प्रत्येक टप्प्यात होणारी मूल्यवृद्धी विचारात घेतली नसती तर ब्रेडची जी अंतिम मूल्य आहे ते किती हजार रुपये आलं असतं ते आपण पाहू. 5,000 अधिक 7,000 12,000 अधिक 9,000 21,000 अधिक 10,000, तर ते मूल्य आलं असतं 31,000 रुपये. 31,000 रुपये मूल्य आलं असतं. परंतु मूल्यवृद्धी पद्धतीमध्ये आपण काय केलं की प्रत्येक टप्प्यात होणारी मूल्यवृद्धी विचारात घेतलेली, म्हणजे प्रत्यक्ष विक्री केलेली वस्तूतून मध्यस्थ वस्तूची किंमत वजा केलेली आहे आणि मूल्यवृद्धीची जर बेरीज केली आपण तर 5,000 अधिक 2,000 अधिक 2,000 अधिक 1,000 बरोबर 10,000. म्हणजे मूल्यवृद्धी पद्धतीचा वापर करून जर आपण राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन केलं नसतं तर प्रत्येक टप्प्यात होणाऱ्या मूल्यवाढीची म्हणजे प्रत्येक टप्प्यात होणाऱ्या विक्री प्राप्तीची जर बेरीज केली असती तर त्याच ब्रेडची किंमत किती आली असती? 31,000 रुपये आली असते. परंतु आपण मध्यस्थ वस्तूचं मूल्य विक्री मूल्यातून वजा केल्यामुळं प्रत्यक्ष मूल्यवृद्धी आली 10,000 रुपये. हे झालं आपण गव्हाच्या बाबतीत. हेच आपल्याला समजा कापडापासून धागा तयार करणं, धाग्यापासून सूत तयार करणं, सुतापासून कापड तयार करणं, कापडापासून रेडीमेड शर्ट तयार करणं, या पद्धतीने आपण जर उत्पादनाचे वेगवेगळे टप्पे विचारात घेतले असते आणि त्या टप्प्याच्या साहाय्याने जर आपण मूल्यवृद्धीची बेरीज केली असती तर हीच प्रक्रिया जी आहे ती सर्व क्षेत्रांमध्ये राबवायची आणि ज्या ज्या क्षेत्रामध्ये कच्चा माल मध्यस्थ वस्तू ही उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये वापरली जाते त्या त्या क्षेत्रामध्ये अशा पद्धतीने मूल्यवाढीची बेरीज करून देशामध्ये विविध क्षेत्रात होणाऱ्या मूल्यवाढीची बेरीज करून त्या त्या कालावधीतलं देशाचं राष्ट्रीय उत्पन्न मोजलं जातं. ही झाली पहिली पद्धती. या पद्धतीला आपण मूल्यवृद्धी पद्धती म्हणतो कारण या पद्धतीमध्ये प्रत्येक टप्प्यात होणाऱ्या मूल्यवाढीची आपण काय करतो? बेरीज करतो आणि म्हणून या पद्धतीला राष्ट्रीय उत्पन्न मापनाची मूल्यवृद्धी पद्धती असे म्हणतात. आता आपण दुसरी पद्धती घेणार आहोत. त्या दुसऱ्या पद्धतीचं नाव आहे अंतिम वस्तू मूल्य पद्धती. पद्धती क्रमांक 2 आपण विचारात घेणार आहोत. त्या पद्धतीचं नाव आहे अंतिम वस्तू मूल्य पद्धती. अंतिम वस्तू मूल्य पद्धती ही उत्पादन पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न मापनाची दुसरी पद्धती आहे. अंतिम वस्तू मूल्य पद्धती. दुसरी पद्धती अंतिम वस्तू मूल्य पद्धती. याला इंग्रजीमध्ये फायनल प्रोडक्ट प्राइसिंग असं म्हणतात. फायनल प्रोडक्ट प्राइसिंग. फायनल प्रोडक्ट प्राइसिंग असा शब्दप्रयोग वापरला जातो. तर बघा अंतिम मूल्य वस्तू पद्धती म्हणजे काय की उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये वस्तूंचे वेगवेगळे प्रकार पडतात. उदाहरणार्थ पहिला प्रकार आहे कच्चा माल, दुसरा प्रकार आहे मध्यस्थ वस्तू आणि तिसरा प्रकार आहे अंतिम वस्तू. मग अंतिम वस्तू कोणाला म्हणायचं की ज्या वस्तूचा उपभोग घेतल्यानंतर ती वस्तू संपुष्टात येते त्या वस्तूला काय म्हणतात? अंतिम वस्तू म्हणतात. किंवा अंतिम वस्तू म्हणजे ज्या वस्तूची पुनर्विक्री होत नाही त्या वस्तूला काय म्हणतो आपण? अंतिम वस्तू असं म्हणतो. उदाहरणार्थ आपण गव्हाचं पीठ आणि ब्रेड हे जर उदाहरण घेतलं तर या उदाहरणामध्ये गहू ही वस्तू झाली कच्चा माल, पीठ ही वस्तू झाली मध्यस्थ वस्तू आणि ब्रेड ही वस्तू झाली अंतिम वस्तू. तसंच आपण समजा कापूस, धागा, कापड आणि तयार शर्ट अशा पद्धतीने जर आपण
विश्लेषण केलं तर आपल्या उदाहरणामध्ये तयार शर्ट ही झाली अंतिम वस्तू. म्हणजे या पद्धतीमध्ये अर्थव्यवस्थेच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये जेवढ्या अंतिम वस्तू व सेवा निर्माण होतील त्या अंतिम वस्तू व सेवांना त्यांच्या किमतीने गुणलं जातं आणि त्याची बेरीज करून राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन केलं जातं. म्हणजे दुहेरी गणना टाळण्यासाठी याही पद्धतीमध्ये कच्च्या मालाची किंमत विचारात घेतली जात नाही, मध्यस्थ वस्तूची किंमत विचारात घेतली जात नाही, तर अंतिम वस्तूंची संख्या, वस्तू आणि सेवा, अंतिम वस्तू व सेवांची संख्या गुणिले त्यांच्या किमती याची बेरीज करून देशाचं राष्ट्रीय उत्पन्न मोजलं जातं. अशा पद्धतीने या दोन पद्धतीचा वापर करून उत्पादन पद्धतीच्या साहाय्याने राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन केलं जातं. अर्थात या पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करताना काही दक्षता आपल्याला विचारात घ्याव्या लागतात, अन्यथा राष्ट्रीय उत्पन्नाचा आकडा चुकण्याची शक्यता असते. तर पहिली दक्षता, आपण एकूण उत्पादन पद्धतीमध्ये जेव्हा राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करतो तेव्हा फक्त अंतिम वस्तूचंच मूल्य विचारात घेतलं पाहिजे, अंतिम वस्तूचे मूल्य विचारात घेतलं पाहिजे. इतर कच्चा माल किंवा मध्यस्थ वस्तूचं जर मूल्य विचारात घेतलं तर राष्ट्रीय उत्पन्नाचा आकडा फुगण्याची शक्यता असते. आपण जे मूल्यवृद्धी पद्धतीमध्ये उदाहरण पाहिलं की आपण जर मूल्यवृद्धी टाळून नुसतं उत्पादनाचं मूल्य विचारात घेतलं तर ते 31,000 रुपये येत होतं आणि मूल्यवृद्धीचा वापर करून जर मूल्य विचारात घेतलं तर ते आपल्याला किती येत होतं, 10,000 रुपये येत होतं. तर या ठिकाणी फक्त अंतिम वस्तूचंच मूल्य जर आपण विचारात घेतलं तर मग राष्ट्रीय उत्पन्नाचा खरा आकडा समजायला आपल्याला काय होते, मदत होते. दुसरा मुद्दा, स्वतःच्या उपभोगासाठी आपण काही वस्तू वापरतो, स्वतःच्या उपभोगासाठी वापरलेल्या ज्या वस्तू आहे त्या वस्तूंचं मूल्य सुद्धा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये विचारात घेतलं पाहिजे. म्हणजे बाजारामध्ये त्या वस्तूंच्या ज्या किमती आहे त्या किमती आणि घेतलेल्या वस्तूंचा उपभोग यांचा गुणाकार करून आपल्याला येणारा जी रक्कम आहे ती राष्ट्रीय उत्पन्नामध्ये आपल्याला विचारात घेतली पाहिजे. त्याच्यानंतर तिसरा मुद्दा, या पद्धतीच्या साहाय्याने जर निव्वळ राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करायचं असेल, या पद्धतीच्या साहाय्याने निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न जर मोजायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, स्थूल राष्ट्रीय उत्पन्नातून घसारा वजा करावा लागेल. स्थूल राष्ट्रीय उत्पन्न वजा घसारा आपल्याला करावा लागेल. स्थूल राष्ट्रीय उत्पन्नातून घसाऱ्याचं मूल्य वजा केलं की आपल्याला काय मिळतं, निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न मिळतं. आणि म्हणून या पद्धतीच्या साहाय्याने निव्वळ राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे, घसारा वजा केला पाहिजे. तसंच या पद्धतीच्या साहाय्याने राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करताना आपण निव्वळ उत्पन्न विचारात घेतलं पाहिजे. निव्वळ उत्पन्न म्हणजे काय, तर आपल्या देशातील नागरिकांनी परदेशातून मिळवलेल्या उत्पन्नातून परदेशातील नागरिकांनी आपल्या देशात मिळवलेलं जे उत्पन्न आहे ते काय केलं पाहिजे, वजा केलं पाहिजे. किंवा दुसऱ्या भाषेमध्ये निर्यातीपासून मिळणारं उत्पन्न त्याच्यातून आयातीवर होणारा खर्च वजा केला की आपल्याला निव्वळ उत्पन्न मिळतं. तर अशा पद्धतीने या पद्धतीचा वापर करून निव्वळ उत्पन्न जेव्हा आपण मिळवतो राष्ट्रीय उत्पन्नाच्या मापनामध्ये तेव्हा आपल्याला काय केलं पाहिजे, निर्यातीपासून मिळणाऱ्या उत्पन्नातून आयातीवर होणारा खर्च हा काय केला पाहिजे, वजा केला पाहिजे. आणि शेवटची दक्षता, या पद्धतीच्या साहाय्याने राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करताना जे हस्तांतरित उत्पन्न आहे, जे हस्तांतरित उत्पन्न आहे ते आपण वगळायला पाहिजे. हस्तांतरित उत्पन्न वगळायला पाहिजे. हस्तांतरित उत्पन्न म्हणजे कुठलंही काम न करता व्यक्तीला जे उत्पन्न प्राप्त होतं त्या उत्पन्नाला काय म्हणतो आपण, हस्तांतरित उत्पन्न असं म्हणतो. उदाहरणार्थ बेकारी भत्ता, आर्थिक किंवा नैसर्गिक संकटाच्या काळात लोकांना मिळणारं सरकारकडचं अर्थसहाय्य, या उत्पन्नाचा विचार राष्ट्रीय उत्पन्नामध्ये करू नये, कारण हे उत्पन्न स्वकष्टार्जित नसतं, हे मदत म्हणून तात्पुरत्या काळासाठी मिळालेलं उत्पन्न असतं. तर अशा पद्धतीने ही राष्ट्रीय उत्पन्न मापनाची जी पहिली पद्धती आहे ती एकूण उत्पादन पद्धती आपण थोडक्यामध्ये पाहिलेली आहे. आता आपण राष्ट्रीय उत्पन्न मापनाची जी दुसरी पद्धती आहे त्या पद्धतीचा आपण अभ्यास करणार आहोत. त्या पद्धतीचं नाव आहे एकूण उत्पन्न पद्धती. एकूण उत्पन्न पद्धती हे त्या पद्धतीचं नाव आहे. टोटल इन्कम मेथड असं त्याला म्हटलं जातं. एकूण उत्पन्न पद्धती या पद्धतीचा आपण अगदी थोडक्यामध्ये विश्लेषण करणार आहोत. एकूण उत्पन्न पद्धती,
एकूण उत्पन्न पद्धती, टोटल इन्कम मेथड असा शब्दप्रयोग आपण वापरतो. बघा, एकूण उत्पन्न म्हणजे काय, तर अर्थव्यवस्थेतील व्यक्ती आणि संस्थांना एका वर्षाच्या काळात मिळणाऱ्या उत्पन्नाची जर आपण बेरीज केली तर आपल्याला देशाचं एकूण राष्ट्रीय उत्पन्न समजतं. आणि म्हणून उत्पन्न पद्धतीमध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करताना एका वर्षाच्या काळात देशातील व्यक्ती आणि संस्थांना प्राप्त होणाऱ्या उत्पन्नाची बेरीज म्हणजे देशाचं राष्ट्रीय उत्पन्न होय. ही पहिल्या पद्धतीने या पद्धतीमध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन केलं जातं. या पद्धतीमध्ये जे उत्पादनाचे 4 प्रमुख घटक आहे, श्रम, भूमी, भांडवल आणि संयोजक, या उत्पादन घटक मालकांना मिळणाऱ्या घटक मोबदल्यांची बेरीज, याला सुद्धा आपण काय म्हणतो, राष्ट्रीय उत्पन्न असं म्हणतो. या पद्धतीमध्ये आपण काय करतो, उत्पादन घटक मालकांना घटक मोबदले देतो. उत्पादन घटक मालकांना दिलेले घटक मोबदले म्हणजेच त्यांचं काय असतं, घटक उत्पन्न असतं. आणि हे घटक मोबदले देण्यासाठी उत्पादकाला काय करावं लागतो, खर्च करावा लागतो. आणि म्हणून या पद्धतीला घटक खर्चानुसार उत्पन्न पद्धती असंही म्हणतात. कारण उत्पादनाचे घटक जेव्हा आपण उत्पादन प्रक्रियेमध्ये वापरतो तेव्हा त्या घटकांवरती केलेला जो खर्च आहे, मग खंड असेल, मजुरी असेल, व्याज असेल, नफा असेल, त्याची बेरीज आपण करतो आणि राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करतो. आणि म्हणून या पद्धतीला घटक खर्चानुसार राष्ट्रीय उत्पन्न पद्धती असंही संबोधलं जातं. आता या पद्धतीच्या साहाय्याने राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करताना उत्पन्नाचे 2 प्रकार केले जातात. एक अदा केलेले उत्पन्न, एक अदा केलेले उत्पन्न, अदा केलेले उत्पन्न, आणि दुसरा प्रकार आहे प्राप्त झालेले उत्पन्न. दुसरा प्रकार आहे प्राप्त झालेले उत्पन्न. अदा केलेले उत्पन्न आणि प्राप्त झालेले उत्पन्न. जेव्हा समाजातील लोक विविध प्रकारच्या सेवा वेगवेगळ्या ठिकाणी पुरवतात तेव्हा सेवा पुरवल्याबद्दल त्यांना जे घटक मोबदले मिळतात त्याला म्हणतात अदा केलेले उत्पन्न. मग हे कोण कोण अदा करतात, तर खाजगी व्यक्ती अदा करतात, उद्योग संस्था अदा करतात, बँका, विमा कंपन्या, सरकारी कार्यालयाच्या माध्यमातून लोकांना जे मिळणारं उत्पन्न असतं त्याची आपण बेरीज केली की आपल्याला काय कळतं, अदा केलेलं उत्पन्न मिळतं. मग याच्यामध्ये रेल्वेमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं उत्पन्न असेल, शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं उत्पन्न असेल, बँकांमध्ये काम करणारे कर्मचारी, विमा कंपन्यांमध्ये काम करणारे जे कर्मचारी किंवा खाजगी व्यक्तींच्या व्यवसायात काम करणारे कर्मचारी असतील, भागीदारी संस्थांमध्ये काम करणारे कर्मचारी असतील, संयुक्त भांडवली कंपन्यांमध्ये काम करणारे कर्मचारी असेल, यांना जे उत्पन्न मालकाकडून मिळतं म्हणजे बँकांकडून मिळतं, विमा कंपन्यांकडून मिळतं, संयुक्त भांडवली कंपन्यांकडून मिळतं, त्याला आपण काय म्हणतो, अदा केलेलं उत्पन्न असं म्हणतो. आणि दुसरा उत्पन्नाचा प्रकार आहे प्राप्त झालेलं उत्पन्न. म्हणजे जे उत्पन्न उत्पादन प्रक्रियेमध्ये सहभाग घेतल्यामुळं मिळतं त्या उत्पन्नाला काय म्हणतात, प्राप्त झालेलं उत्पन्न म्हणतात. उदाहरणार्थ भूमीला मिळणारा खंड असेल, श्रमिकाला मिळणारी मजुरी किंवा वेतन असेल, भांडवलदाराला मिळणारं व्याज असेल किंवा संयोजकाला मिळणारा नफा असेल. म्हणजे उत्पादन प्रक्रियेमध्ये प्रत्यक्ष सहभागी झाल्यानंतर जे दिलेल्या योगदानाबद्दल जे घटक मोबदले प्राप्त होतात त्यांना म्हणायचं प्राप्त झालेलं उत्पन्न. तर या पद्धतीच्या साहाय्याने राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करण्यासाठी पुढील सूत्र वापरलं जातं, राष्ट्रीय उत्पन्न बरोबर खंड, अर्थात एका वर्षाचा काळाचा आपण विचार करतो, मजुरी अथवा वेतन त्याला म्हणतो आपण, तिसरं व्याज, चौथं नफा आणि पाचवं निव्वळ उत्पन्न. निव्वळ उत्पन्न म्हणजे काय, निर्यातीपासून मिळणाऱ्या उत्पन्नातून आयातीवर होणारा उत्पन्न खर्च वजा जाता जे उत्पन्न शिल्लक राहतं त्याला काय म्हणतो आपण, निव्वळ उत्पन्न असं म्हणतो. तर अशा पद्धतीने आपण राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करतो. या ठिकाणी एक साधं उदाहरण घेऊ म्हणजे आपल्या लक्षात येईल. समजा 2015-16 साली 2015-16 या वर्षी खंडाची रक्कम 10,000 कोटी आहे, मजुरीची रक्कम 10,000 कोटी आहे, व्याजाची रक्कम 5,000 कोटी आहे, नफा 2,000 कोटी आहे आणि निव्वळ उत्पन्न हे 500 कोटी आहे.
निव्वळ उत्पन्न हे किती आहे? 500 कोटी आहे. तर या उदाहरणामध्ये त्या वर्षाचं राष्ट्रीय उत्पन्न किती होईल? 10,000 अधिक 10,000 20,000 अधिक 5,000 35,000 अधिक 2,000 32,000 अधिक 500 म्हणजे 32,500 कोटी हे त्या 2015-16 या वर्षाचं देशाचं काय झालं? राष्ट्रीय उत्पन्न झालं. अर्थात या पद्धतीच्या सहाय्याने राष्ट्रीय उत्पन्नाचा विचार करताना अजून एक संकल्पना विचारात घेतली जाते, ते म्हणजे मिश्र उत्पन्न नावाची एक संकल्पना विचारात घेतली जाते. मिश्र उत्पन्न नावाची संकल्पना विचारात घेतली जाते. एकच व्यक्ती अनेक प्रकारचे व्यवसाय करतो आणि विविध प्रकारच्या व्यवसायातून त्याला मिळणारं जे उत्पन्न असतं त्याला आपण मिश्र उत्पन्न असं म्हणतो. आणि या मिश्र उत्पन्न समजा 500 कोटी असेल, मिश्र उत्पन्न जर 500 कोटी असेल तर या उदाहरणामध्ये आपल्याला जे राष्ट्रीय उत्पन्न येईल देशाचं ते किती येईल? 33,000 कोटी रुपये एवढं देशाचं राष्ट्रीय उत्पन्न येईल. अशा पद्धतीने याच्यामध्ये अजून मिश्र उत्पन्न ॲड केलं जातं आणि अशा पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन केलं जातं. या पद्धतीच्या सहाय्याने राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करताना काही खबरदारी आपल्याला घ्यावी लागते आणि त्या खबरदारीमध्ये किंवा दक्षतेमध्ये पहिला मुद्दा म्हणजे जे अवैध उत्पन्न असतं, बेकायदेशीर मार्गाने मिळालेलं जे उत्पन्न असतं ते विचारात घेऊ नये, हा पहिला मुद्दा आहे. पहिली दक्षता बेकायदेशीर उत्पन्न किंवा त्याला अवैध उत्पन्न असं म्हणतो आपण, की जे कर चुकून मिळवलेलं असतं, भ्रष्ट मार्गाने मिळवलेलं जे उत्पन्न असतं त्याचा विचार हिशोबात करू नये. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा जे हस्तांतरित उत्पन्न असतं, कुठल्याही प्रकारचं काम न करता जे उत्पन्न प्राप्त होतं त्या उत्पन्नाला काय म्हणतो आपण? हस्तांतरित उत्पन्न म्हणतो. तर याही उत्पन्नाचा विचार राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करताना विचारात घेऊ नये असं आपल्याला म्हणता येईल. त्याच्यानंतर आपल्याला अचानक होणारा जो धनलाभ असतो, आकस्मिक उत्पन्न त्याला म्हणतो आपण. आकस्मिक उत्पन्न, लॉटरी किंवा अचानक होणारा धनलाभ यामुळे जे उत्पन्न मिळतं तर तेही उत्पन्न या पद्धतीच्या सहाय्याने राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करताना विचारात घेऊ नये. तसंच संपत्ती कर, देणगी कर या कराच्या रकमा राष्ट्रीय उत्पन्नाच्या मापन करताना वजा केल्या पाहिजे. या पद्धतीच्या सहाय्याने राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करताना या रकमा वजा केल्या पाहिजे. तसेच अप्रत्यक्ष जे कर आहेत, अप्रत्यक्ष कर सुद्धा राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करताना अप्रत्यक्ष कराची काय केली पाहिजे? वजावाट केली पाहिजे. तसंच जुन्या वस्तूंवरील खर्च जो आहे तो या ठिकाणी विचारात घेऊ नये. जुन्या वस्तूंवरील खर्च या ठिकाणी विचारात घेऊ नये. त्याच्यानंतर सातवा मुद्दा, जुने व नवे जे भाग खरेदी केले जातात त्याच्यासाठी केलेला जो खर्च आहे तो सुद्धा या पद्धतीच्या सहाय्याने राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करताना विचारात घेऊ नये. तर अशा पद्धतीने या पद्धतीचा वापर करून जेव्हा आपण राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करतो तेव्हा या 7 दक्षता घेतल्या पाहिजे, तरच राष्ट्रीय उत्पन्नाचा आकडा अचूक येण्याची शक्यता असते. आणि आता राहिलेली तिसरी पद्धती अगदी थोडक्यामध्ये आपण पाहू. त्या पद्धतीचं नाव आहे एकूण खर्च पद्धती. एकूण खर्च पद्धती ही तिसरी पद्धती आहे. त्याला टोटल आउटले मेथड असं म्हणतात. टोटल आउटले मेथड असं या पद्धतीला म्हणतात. बघा नावामध्येच आहे. या पद्धतीमध्ये देशातील व्यक्ती आणि संस्था वर्षभरामध्ये जो एकूण खर्च करतात त्या खर्चाची बेरीज केली की आपल्याला काय मिळतं? राष्ट्रीय उत्पन्न मिळतं. म्हणजे या पद्धतीमध्ये खर्चाचा प्रभाव विचारात घेऊन राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन केलं जातं. एका विशिष्ट कालखंडामध्ये देशातील व्यक्ती आणि संस्थांनी केलेल्या खर्चाची एकत्रित बेरीज, याला आपण काय म्हणतो? राष्ट्रीय उत्पन्न म्हणतो. अशी ही दुसरी पद्धती आहे. मग यामध्ये प्रामुख्याने जो खर्च केला जातो तो 4 बाबींवरती खर्च केला जातो. 1 उपभोगावर खर्च केला जातो, 2 गुंतवणुकीवर खर्च केला जातो, 3 सरकारी खर्च विचारात घेतला जातो आणि 4था खर्चाचा प्रकार आहे तो म्हणजे निव्वळ परकीय उत्पन्न. निर्यातीच्या उत्पन्नातून आयातीचं उत्पन्न वजा केलं की आपल्याला एकूण खर्चाच्या साहाय्याने राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करता येतं. आणि म्हणून या पद्धतीचा वापर करून जर आपल्याला स्थूल राष्ट्रीय उत्पन्न मोजायचं असेल तर हे सूत्र वापरलं जातं. स्थूल राष्ट्रीय उत्पन्न बरोबर उपभोग खर्च
अधिक गुंतवणूक खर्च, उपभोग खर्च अधिक गुंतवणूक खर्च अधिक सरकारी खर्च, अधिक सरकारी खर्च अधिक निव्वळ परकीय उत्पन्न, अधिक निव्वळ परकीय उत्पन्न, निव्वळ परकीय उत्पन्न। तर या पद्धतीच्या साहाय्याने अशा पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन केलं जातं। तेच उदाहरण घेऊ आपण। समजा उपभोग खर्च 15,000 कोटी असेल, गुंतवणूक खर्च 10,000 कोटी रुपये असेल आणि सरकारी खर्च 6,000 कोटी रुपये असेल, तर 15,000 कोटी अधिक 10,000 कोटी 25,000 कोटी अधिक 6,000 कोटी 31,000 कोटी आणि निव्वळ परकीय उत्पन्न जर 2,000 कोटी रुपये असेल, तर उत्पन्न पद्धतीच्या साहाय्याने जे राष्ट्रीय उत्पन्न आपलं आलं होतं 33,000 कोटी, तेवढंच 33,000 कोटी रुपये राष्ट्रीय उत्पन्न आपलं काय झालेलं आहे, आलेलं आहे। समजा या पद्धतीच्या साहाय्याने निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न काढायचं असेल तर स्थूल राष्ट्रीय उत्पन्नातून काय करायचं, घसारा वजा करायचा, स्थूल राष्ट्रीय उत्पन्नातून घसारा वजा करायचा, मग आपल्याला निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न काढता येतं। या पद्धतीचा वापर करून राष्ट्रीय उत्पन्न काढताना काही खबरदारी आपल्याला घ्यावी लागते। त्यातली पहिली खबरदारी घ्यावी लागते दक्षता म्हणू आपण। या पद्धतीच्या साहाय्याने राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करताना काही दक्षता आपल्याला घ्यावी लागते। त्यातली पहिली दक्षता आहे की अंतिम वस्तूवरील खर्चच फक्त विचारात घेतला पाहिजे। कच्चा माल असेल किंवा मध्यस्थ वस्तू असेल, यावरील खर्च विचारात घेता कामा नये या पद्धतीच्या साहाय्याने राष्ट्रीय उत्पन्न विचारात घेताना। त्याच्यानंतर दुसरी पद्धती, जुन्या वस्तूवरील खर्च विचारात घेतला गेला नाही पाहिजे, जुन्या वस्तूवरील खर्च विचारात घेतला गेला नाही पाहिजे। या पद्धतीच्या साहाय्याने राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करताना जुन्या वस्तू ज्या आपण डागडुजी करून वापरतो त्याच्यावरती होणारा खर्च आपण विचारात घेतला नाही पाहिजे। तसंच या पद्धतीच्या साहाय्याने राष्ट्रीय उत्पन्नाचा वापर करताना आपण स्थूल राष्ट्रीय उत्पन्नातून घसारा वजा करत नाही। जर आपल्याला निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न काढायचं असेल तर मग आपण स्थूल राष्ट्रीय उत्पन्नातून घसाऱ्याची रक्कम वजा करतो आणि निव्वळ उत्पन्न विचारात घेताना आपण काय केलं पाहिजे, आयातीपासून मिळणाऱ्या आयातीवर होणारा खर्च हा निर्यातीपासून मिळणाऱ्या उत्पन्नातून काय केला पाहिजे, वजा केला पाहिजे। आणि शेवटची दक्षता, याही पद्धतीच्या साहाय्याने राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करताना हस्तांतरित उत्पन्न विचारात घेऊ नये, हस्तांतरित उत्पन्न विचारात घेऊ नये, हस्तांतरित उत्पन्न विचारात घेऊ नये। तर अशा पद्धतीने आज आपण सुरुवातीला खर्चयोग्य उत्पन्नाची संकल्पना पाहिली आणि त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या 3 प्रमुख पद्धती पाहिलेल्या आहे। एकूण उत्पादन पद्धती, या पद्धतीमध्ये राष्ट्रीय उत्पन्न हे वस्तू व सेवांचा प्रवाह आहे असं विचारात घेऊन राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन केलं जातं। दुसरी पद्धती पाहिली आपण एकूण उत्पन्न पद्धती, या पद्धतीमध्ये राष्ट्रीय उत्पन्न हे घटक खर्चाचा प्रवाह आहे हे विचारात घेऊन राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन केलं जातं। आणि तिसरी पद्धती पाहिली आपण एकूण खर्च पद्धती, या पद्धतीमध्ये राष्ट्रीय उत्पन्न हे खर्चाचा प्रवाह आहे हे विचारात घेऊन राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन केलं जातं। या तिन्हीपैकी कोणत्याही पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन केलं तरी राष्ट्रीय उत्पन्नाचा आकडा समान आला पाहिजे। आता भारतासारख्या देशामध्ये म्हणजे ज्या क्षेत्रामध्ये अद्ययावत आकडेवारी उपलब्ध होत नाही त्या क्षेत्रामध्ये उत्पन्न पद्धतीचा वापर केला जातो आणि जगातील जे विकसित देश आहेत त्या देशांमध्ये एकूण खर्च पद्धतीचा वापर करून राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन केलं जातं। भारतामध्ये एकूण उत्पादन पद्धती आणि एकूण उत्पन्न पद्धती या दोन्ही मिश्र पद्धतींचा वापर करून राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन केलं जातं। तर अशा पद्धतीने आज आपण राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या विविध पद्धती पाहिलेल्या आहे। पुढच्या पिरियडला आपण राष्ट्रीय उत्पन्न मापनातील ज्या प्रमुख अडचणी आहे त्याची आपण चर्चा करणार आहोत।